Hello guys, we discuss about the reactions of aldehyde and ketone. Okay, this aldehyde, ketone and carboxylic acid, it is a most important topic for our JEE and NEET examination. Okay, in this lecture we discuss about the name reaction, that is a Wolff-Kishner reduction reaction. Okay, now by reactions are Wolff-Kishner reduction reaction. Okay, Wolff-Kishner reduction reaction, it is a reduction reaction. Okay, this reduction reaction is shown in case of aldehyde or is also shown in case of ketone. ओके, कीटोन मध्ये पण बघायला मिळते आणि आपण अल्डिहाइड मध्ये पण बघायला मिळते. म्हणजे आपल्याला काय बघायचं, रिडक्शन रिएक्शन आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये रिडक्शन होणार, याचाच अर्थ अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये कॉमनली प्रेझेंट असलेला जो कार्बोनिल ग्रुप आहे त्या कार्बोनिल ग्रुपच्या अगेन्स्ट आपल्याला वोल्फ-किशनर रिडक्शन रिएक्शन बघायला मिळते. ओके, ही रिएक्शन सांगायच्या अगोदर, डोक्यात यायच्या अगोदर मी तुम्हाला सिंपल एक ट्रिक सांगतो. ह्या ट्रिक मध्ये तुम्हाला इझिली लक्षात येईल की वोल्फ-किशनर रिडक्शन रिएक्शन काय आहे किंवा त्याचा प्रोडक्ट काय. ओके, इन दिस रिएक्शन द कार्बोनिल ग्रुप इज reduced, carbonyl group is reduced in the CH2 form. ओके, म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे, म्हणजे अल्डिहाइड असू दे C डबल बॉन्ड OH असू दे आणि कीटोन असू दे RC डबल बॉन्ड OR असू दे, यातला जो कार्बोनिल ग्रुप आहे, दिस कार्बोनिल ग्रुप इज गेट कन्वर्टेड इनटू CH2 ग्रुप, गेट कन्वर्टेड इनटू CH2 ग्रुप. ओके, म्हणजे काय होतो, aldehyde and ketone is get converted into alkane, it's get converted into alkane. But हा जो alkane तयार होणार आहे, this alkane it contains, बघा इथं RCH2H म्हणजे RCH3 फॉर्म होणार, इथं RC डबल बॉन्ड ग्रुपचं कन्वर्जन कशात होणार आहे, CH2 मध्ये, म्हणजे RCH2R होणार आहे. ओके, RCH2R मध्ये होणार आहे. म्हणजेच बघा अल्डिहाइड आणि कीटोन फंक्शनल ग्रुपचं कन्वर्जन, म्हणजेच त्या अल्डिहाइड आणि कीटोनच्या फंक्शनल ग्रुप मध्ये प्रेझेंट असलेला कार्बोनिल ग्रुप आहे, त्या कार्बोनिल ग्रुपचं कन्वर्जन CH2 मध्ये होतं. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की C डबल बॉन्ड O ग्रुपचं रिडक्शन होतं, म्हणजेच इट इज अ ऍडिशन ऑफ हायड्रोजन, दॅट इज अ रिडक्शन रिएक्शन, अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दॅट इज ऑल्सो रिडक्शन रिएक्शन. ओके, म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोजन पण ऍड होतो आणि ऑक्सिजन पण रिमूव्ह झालेला आपल्याला बघायला मिळतो. ओके, मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथं C डबल बॉन्ड O आहे, इथं पण C डबल बॉन्ड O आहे, त्याचं रिडक्शन CH2 मध्ये होतं, त्याचं रिडक्शन अल्केन मध्ये होतं, अल्केनच होतं, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे की कार्बोनिल ग्रुप और इन केस ऑफ अल्डिहाइड और कीटोन द कार्बोनिल ग्रुप इज अ कॉमन ग्रुप and this carbonyl group it is reduced in the form of CH2 or in the CH2 form. Okay, म्हणजे aldehyde get converted into alkane and ketone is get converted into also alkane. ओके, लक्षात ठेवा ज्या ज्यावेळी अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असेल त्यावेळी कोणताही अल्किल ग्रुप असू दे, इथं आपण जो R कन्सिडर केलाय तो आपण कोणताही अल्किल ग्रुप कन्सिडर करतो, त्या अल्किल ग्रुपला CH3 हा ग्रुपच अटॅच झालेला बघायला मिळतो. दिस रिएक्शन ऑर दिस इज हॅपनिंग इन दी कीटोन, सॉरी अल्डिहाइड. परत आणखी सांगतो, अल्डिहाइड मध्ये बघा काय होणार आहे, अल्डिहाइड मध्ये जर आपण C डबल बॉन्ड ग्रुपचा विचार केला, C डबल बॉन्ड OH, त्या C डबल बॉन्ड ग्रुपचं कन्वर्जन कशात होणार, CH2 मध्ये होणार आणि हा H म्हणजेच काय झाला, CH3 झाला. ओके, आणि इथं अल्किल ग्रुप झाला. म्हणजे कोणताही अल्डिहाइड घ्या, त्या अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप टोटल अल्डिहाइड होतो, म्हणजे ह्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुपचं कन्वर्जन CH2 मध्ये होणारच आहे. ओके, प्लस CH2 प्लस हायड्रोजन म्हणजे CH3. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात कधी आलं, कसंही तुम्ही लक्षात ठेवा, ह्याचं CH2 प्लस CH म्हणजे CH3 किंवा डायरेक्टली अल्डिहाइडचं CH3 मध्ये कन्वर्जन होतं असं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजेच नेहमी लक्षात ठेवा अल्डिहाइडचं ज्यावेळी रिडक्शन रिएक्शन होणार आहे, इन केस ऑफ
functional reduction reaction, then the CH3 group, that is the methyl group, is attached to the alkyl group. Methyl group हा alkyl group ला attach होणार हे लक्षात तुमच्या यायला पाहिजे. Okay, then this is a common trick used for the Wolff-Kishner reduction reaction. Okay, मग आता पर्टिक्युलरली आपण बघूया रिएक्शन पर्टिक्युलरली काय होते. If aldehyde and ketone, if the aldehyde and ketone is react with hydrazine, फर्स्टली काय होतं हायड्राझाईन. हायड्राझाईन म्हणजे आपण प्रिव्हियस लेक्चरला अमोनिया डेरिव्हेटिव्ह्ज बघितलेले आहेत. त्या अमोनिया डेरिव्हेटिव्ह्ज बरोबर आपण रिएक्शन केलेली आहे. म्हणजे when aldehyde and ketone is reacted with hydrazine in acidic medium, then it forms hydrazone. म्हणजे काय होतं एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. आपण प्रिव्हियस लेक्चरला ही रिएक्शन बघितलेली आहे. then it forms hydrazone, and this hydrazone, okay, but तो हायड्रोजन अल्डिहाइड का कीटोन आहे. म्हणजे त्याच्यावरून आपण एक कॉमनली नाव घेऊ शकतो अल्डिहाइड हायड्रोजन and ketone hydrazone. This hydrazone is again react with KOH or NaOH in presence of ethylene glycol. KOH बरोबर म्हणजे स्ट्रॉंगेस्ट बेस बरोबर रिएक्शन करायचे KOH किंवा NaOH बरोबर इन प्रेझेन्स ऑफ इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल इज यूज्ड ॲज अ सॉल्व्हंट. तो सॉल्व्हंट का वापरला? कारण त्याचा बॉइलिंग पॉइंट आहे तो हायेस्ट आहे. बॉइलिंग पॉइंट काय त्याचा हायेस्ट आहे. and then it forms the hydrocarbon, then it forms the alkane. ओके, ही रिएक्शन जनरल साठी फार इम्पॉर्टंट आहे. ओके, मग आता बघा रिएक्शन काय झाली. परत अनेकदा स्टेटमेंट सांगतो. when aldehyde or ketone is reacted with hydrazine means NH2 and H2 in acidic medium. Okay, then from this aldehyde and from this hydrazine, okay, the one water molecule should be eliminated, म्हणजे -H2 इथं लिहितो. then it forms hydrazone, RCH double bond NH2. this is a hydrazone, but this hydrazone is prepared from aldehyde, therefore it is named as aldehyde hydrazone. जर इथे कीटोन घेतला असता तर कीटोन हायड्राझोन फॉर्म झाला असता. ओके, तो जो अल्डिहाइड हायड्राझोन आहे तो परत मी इथे लिहितो. this aldehyde hydrazone is again reacted with a strong base म्हणजे KOH वापरा किंवा NaOH कन्सिडर करा. in presence of ethylene glycol CH2OH and CH2OH. Here ethylene glycol is used as a solvent, पण तो सॉल्व्हंट का वापरला कारण त्याचा बॉइलिंग पॉइंट हायेस्ट आहे म्हणून तो इथे सॉल्व्हंट म्हणून यूज केलेला आहे. then it forms the hydrocarbon, that is RCH2 आणि इथला हायड्रोजन त्याला सेपरेटली मी अटॅच करतो म्हणजे तो खाली लिहितो आहे. then it forms the hydrocarbon plus N2 gas, it should be eliminated. ओके, काय होणार आहे N2 गॅस इलिमिनेट होणार आहे, नायट्रोजन गॅस इलिमिनेट होणार आहे, तो नायट्रोजन गॅस तयार होणार आहे. ओके, दिस इज अ रिएक्शन ऑफ अल्डिहाइड or Wolff-Kishner reduction reaction with respect to aldehyde. ओके, then आता कीटोन बरोबर रिएक्शन करायची. कीटोन बरोबर रिएक्शन करताना सिमिलरली फक्त इथला जो अल्डिहाइड मधला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन रिप्लेस होणार आहे कशामुळे? कुठल्याही अल्किल ग्रुप मुळे रिप्लेस होणार आहे. ओके, then next reaction of a ketone. ओके, that is Wolff-Kishner reaction. दोन स्टेप मध्ये आपल्याला बघायला मिळते. फर्स्ट स्टेप मध्ये परत as usual काय when ketone, इथे केटोन घेताना सिमेट्रिकल केटोन घ्या किंवा अनसिमेट्रिक केटोन घ्या, कोणताही केटोन घ्या, काही फरक पडत नाही. प्लस H2N and H2 is reacted with hydrazine. From this reaction there is a one water molecule, it should be eliminated,
but this reaction is carried out in presence of acidic medium. In acidic medium मध्ये आपल्याला ही रिएक्शन करायची आहे. Then hydrazine is get converted into hydrazone. Okay, hydrazine. This is a hydrazine. Then this hydrazine is converted into hydrazone. Okay, पण हा जो hydrazone आहे तो तयार झाला हा कीटोन पासून. Therefore this hydrazine is again named as a ketone hydrazone. Okay, तो ketone hydrazone जो आहे म्हणजे R double bond N and H2. This ketone hydrazone is again reacted with strongest base, that is KOH or NaOH, in presence of ethylene glycol is used as a solvent. Okay, then this hydrazone is get converted into hydrocarbon and N2 is it should be eliminated किंवा N2 gas तयार झालेला बघायला मिळतो, जनरेट झालेला बघायला मिळतो. ओके, मग आता ही जी टेस्ट आहे ही टेस्ट तुम्हाला डायरेक्टली ह्या फॉर्म मध्ये सुद्धा लिहिता येऊ शकते किंवा ह्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते. बघा कशी, म्हणजे जो आपण हायड्रोजन ही दोन स्टेप मध्ये आपण रिएक्शन लिहिली आहे ती सिंगल स्टेप मध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकते. म्हणजे इथं C double bond OH. Okay, it is reacted with first H2N and H2, that is a hydrazone in presence of acidic medium. In second step, the KOH or NaOH in ethylene glycol. शॉर्ट मध्ये लिहितो ethylene glycol. ओके, म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं पाहिजे इथे इथिलीन ग्लायकॉल बरोबर रिएक्शन होते. म्हणजे इथं मी तुम्हाला जी शॉर्ट ट्रिक सांगितली ती शॉर्ट ट्रिक तुम्ही इथे यूज करू शकता. म्हणजे C double bond OH C double bond O या ग्रुपचं कन्व्हर्जन हे CH2 मध्ये होतं. म्हणजे C double bond O ग्रुप काढायचा आणि त्या ठिकाणी फक्त डायरेक्टली CH2 ग्रुप लिहायचा. म्हणजे बघा RCH2 आणि इथला हायड्रोजन म्हणजेच काय झालं बघा RCH3, then it forms the hydrocarbon. Okay, then by using this reaction we can prepare, by using Wolff-Fishner reduction reaction we can prepare hydrocarbons from aldehyde or from ketone. Okay, पण ही रिएक्शन फक्त अलिफॅटिक अल्डिहाइड किंवा अलिफॅटिक कीटोन साठी उपयोगी पडत नाही, तर ह्याच्यापासून आपण एरोमॅटिक कंपाऊंड सुद्धा जनरेट करू शकतो. म्हणजेच हायड्रोकार्बन, सायक्लिक हायड्रोकार्बन सुद्धा आपण जनरेट करू शकतो. दिस सायक्लिक हायड्रोकार्बन which totally depends on which type of alkyl group is attached here, which type of alkyl group is used here. ओके, कोणता अल्किल ग्रुप आपण इथं वापरलेला आहे त्याच्यावर तुमचा हा हायड्रोकार्बन किंवा अल्केन हा डिपेंड असणार आहे. ओके, म्हणजे आपण म्हणू हायड्रोकार्बन, अल्केन स्पेसिफिकली न म्हणण्यापेक्षा आपण हायड्रोकार्बन म्हणू, कारण इथला अल्किल ग्रुप जर अनसॅच्युरेटेड असेल तर तिथं हा अल्किल ग्रुप सुद्धा अनसॅच्युरेटेड असणार आहे. त्यामुळे इन्स्टेड ऑफ अल्केन आपण डायरेक्टली म्हणू हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन मीन्स ओनली कार्बन अँड हायड्रोजन atom is present in organic compound. Okay, this is an Wolff-Fishner reduction reaction. Okay, आता ह्या Wolff-Fishner reduction reaction चा जर विचार केला तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात येते बघा, त्या Wolff-Fishner reduction reaction मध्ये this Wolff-Fishner reduction reaction is carried out, ज्या मेकॅनिझम मध्ये is carried out by formation of carbanion, by the formation of कार्बॅनियन फॉर्म होऊन आपल्याला ही Wolff-Fishner रिडक्शन रिएक्शन बघायला मिळते. ओके, then we start the another examples of this respective Wolff-Fishner reaction, but this Wolff-Fishner reaction is carried out according to formation of carbanion. This carbanion is formed in a mechanism of Wolff-Fishner reaction. Okay, the next, here the first example is when ethanol is reacted with hydrazine in presence of acidic medium. Okay, when ethanol म्हणजे इथेनॉलचे आपल्याला Wolff-Fishner रिडक्शन रिएक्शन करायचे.
Okay, ethanol is reacted with a hydrazine in acidic medium. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ह्या ऍसिडिक मीडियम मधला जो हायड्रोजन आहे यातला ऑक्सिजन आणि यातला O2 असा बाहेर पडतो म्हणजे बाय लॉस ऑफ वन वॉटर मॉलिक्यूल एक वॉटर मॉलिक्यूल लॉस होतो then it forms the hydrazone that is CH3 CH double bond N and H2. Okay, this hydrazone is again reacted with KOH or NOH. यापैकी कोणताही एक तुम्ही बेस वापरला तरी चालू शकतो. Then it is by using strong base in presence of ethylene glycol as a solvent. Okay, then it forms CH3CH2H म्हणजेच डायरेक्टली तुम्ही इथे लिहिलं तरी चालू शकतं CH3CH3. then it forms the ethane, then it forms the hydrocarbon, but in second step, that means the hydrazone is reacted with KOH or NOH in presence of ethanol. There is a formation of hydrocarbon, but NP gases should be eliminated. Nitrogen हा काय होणार आहे eliminate होणार आहे. Okay, then second example, that is a CH3C double bond O, CH3 is reacted with hydrazine in acidic medium. In one water molecule it should be eliminated just by loss of one water molecule. Then it forms the hydrazone, that is CH3C CH3 double bond N and H2. Then it forms the hydrazone. Okay, this hydrazone is reacted with KOH or NaOH in presence of ethylene glycol. Is used as a solvent because the boiling point of ethylene glycol it is a highest boiling point असल्यामुळे ethylene glycol हे solvent म्हणून यूज केलेला आहे. Then this hydrazone is get converted into hydrocarbon, that is propane. Okay, then another example is by taking the aromatic ketone. Okay, the aromatic ketone आपल्याला घ्यायचा आहे तो the name of this compound, that is a benzophenone. This benzophenone is reacted with hydrazine in presence of acidic medium. Okay, म्हणजे साधू काय होणार हा ऑक्सिजन घेतला वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होणार. then it forms a benzophenone hydrazine. Then it forms benzophenone hydrazine. This benzophenone hydrazine is prepared from the benzophenone and hydrazine by in acidic medium by loss of one water molecule. This benzophenone hydrazine is reacted with KOH or NOH. मी परत एकदा सांगतो, तुम्ही ह्या KOH किंवा NOH पैकी कोणताही एक वापरला तरी चालेल कारण हे दोन्ही स्ट्रॉंगेस्ट बेस आहे. ओके, but this reaction is also carried out in presence of ethylene glycol is used as a solvent. Okay, and this benzophenone is get converted into benzene. This C double bond O N group is this carbon atom, that means this carbon group is get converted into CH2 group, and one benzene ring is another benzene ring is also attached to this carbon atom. Then it forms, this is a 2 benzene ring, that is a diphenyl, and this one is CH2 group, that means methane. Okay,
म्हणजे मिथेन मधले 2 हायड्रोजन सबस्टिट्यूट झाले 2 फिनिल न म्हणताना नेम आहे ह्याचं डायफिनिल मिथेन प्लस N2 इट शुड बी इलिमिनेटेड और N2 gas it should be generated. Okay, then another example we also take the by using this is a benzophenol. Okay, आता ह्या बेन्झीनच्या ऐवजी एक आपण अल्किल ग्रुप कन्सिडर करूया. ओके, that is a acetophenol. When acetophenol is reacted with hydrazine in acidic medium, then it forms acetophenol hydrazine. Acetophenol hydrazone by loss of one water molecule. Okay, then this acetophenol hydrazone is again reacted with KOH or NaOH in presence of ethylene glycol as a solvent. Then this, or by directly we can use the trick, this C double bond group is get converted into CH2 group. Then okay, then CH2, then CH3 is also here. Okay, then ethyl benzene is also okay guys, this is a Wolff-Kishner reduction reaction. Okay, the Wolff-Kishner reduction reaction, it is a name reaction. In this reduction reaction, the carbonyl group from the aldehyde or from the ketone is get directly converted into CH2 group. ओके, आणि जर अल्डेहाइड असेल तर नेहमी लक्षात ठेवा अल्डेहाइड मधला जो अल्किल ग्रुप आहे त्याला नेहमी CH3 ग्रुप अटॅच होणार. कीटोन मध्ये मात्र तसं होणार नाही. कीटोन मध्ये डिफरंट फंक्शन ग्रुप्स असल्यामुळे डिफरंट अल्किल ग्रुप असल्यामुळे इथं फक्त हा C डबल बॉन्ड ग्रुपचं कन्वर्जन CH2 ग्रुप मध्ये करायचं. ओके, बट दिस Wolff-Kishner reduction reaction is carried out according to formation of carbanion. म्हणजे ही Wolff-Kishner reaction कार्बनियन फॉर्मेशन तयार होऊन किंवा कार्बनियन फॉर्म होऊन आपल्याला रिस्पेक्टिव्ह हायड्रोकार्बन आपण तयार करू शकतो. Okay guys, this is a Wolff-Kishner reduction reaction. This reaction is useful or very important for our state board examination, NEET examination, CET examination as well as JEE examination. Okay guys.